तुळजाभवानी यायचा उदो उदो। तर आज बघणार आहे आपण नवरात्री स्पेशल मध्ये अगदी सोप्या पद्धतीने रसरशीत आणि मौसूद अशी मालपुव्याची रेसिपी। तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। अगदी सोपी आणि न चुकणारी रेसिपी। एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। नवरात्रीमध्ये विशेष करून चौथ्या माळेला आईला म्हणजे देवीला मालपुव्याचा नैवेद्य दाखवला जातो, म्हणून मी माझ्या आईसाठी आज स्पेशली मालपुवे तयार केलेले आहे। मालपुव्यासाठी विशेष करून बारीक रवा लागतो, माझ्याकडे नव्हता, मी जाडा रवा मिक्समधून फिरून घेतलेला आहे। एका बाउलमध्ये घेणार आहे आपण 1 वाटी मैदा, पाव वाटी घेणार आहे बारीक रवा जे मिसळून काढून घेतला होता, तुमच्याकडे जे असेल तर तुम्ही टाकू शकता, आणि पाव वाटी घेतला आहे पिठी साखर। बघा पिठी साखर लगेचच विरघळला जाते। आणि 1 वाटी मी दूध घेतलेला आहे मैदा भिजवण्यासाठी। दूध मी गरम करून थंड करून घेतलेला आहे आणि मस्तपैकी मैदा मी भिजवून घेणार आहे। दूध आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे, एकदमच दूध टाकायचं नाही आहे। आणि एक छान असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे बघा। आणि याला काळजी घ्यायची आहे की मैद्याची त्यामध्ये एकही गुठळी नसली पाहिजे। प्लेन असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे बघा। पूर्ण 1 वाटी दुधाचा वापर केलेला आहे मी। आणि मस्तपैकी मैदा आता भिजवून घेणार आहे। 5 मिनिटं मस्तपैकी मी फेटून घेतलेला आहे बघा। अगदी सोपी अशी रेसिपी आहे, तुम्ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। आता मी काय करणार माहिती आहे का, यात झाकण ठेवून अर्धा ते पाऊण तासासाठी मस्तपैकी मैदा रेसला ठेवणार आहे। अर्ध्या तासानंतर परफेक्ट असा आपलं मालपुव्याचं बॅटर तयार झालेलं आहे बघा। मी तुम्हाला दाखवते, एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मी तुम्हाला पळीनं दाखवते, याने कळणार नाही। छान असं परफेक्ट असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे बघा। एक छोटी पळी घेतलेली आहे मी। आता आम्ही टाकणार आहे विलायचीची पूड आणि त्याला मस्त मिक्स करून घेणार आहे। आता मालपुव्यासाठी आपण करणार आहे पाक तयार। त्यासाठी मी एका भांड्यामध्ये घेतला आहे 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घेतलं आहे। दोन्ही इन्ग्रेडियंट्स आपल्याला समप्रमाणात घ्यायचे आहे आणि मस्तपैकी गॅसवर मी पाक तयार करून घेणार आहे। तर पाक आपल्याला एकतारी करायचा नाही आहे, चिकट असा पाक तयार करायचा आहे। साखर विरघळली, थोडासा पाकाला चिकटावा आला की आपण गॅस बंद करून घेणार आहे बघा। छान साखर विरघळली आहे, थोडासा मस्त परफेक्ट असा पाक आपला तयार झालेला आहे। थोडासा चिकटपणा आला आहे त्याला पाकाला, बोटाने आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। गॅस बंद करून हे पाक मी खाली उतरून घेणार आहे। त्यामध्ये टाकणार आहे विलायचीची पूड आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी गॅसवर पॅन गरम करणार आहे, तेल गरम करणार आहे, चेक करणार आहे तेल गरम झालं की नाही। आपल्याला तळण्याची प्रोसिजर मंद आचेवर करायची आहे। आणि बघा पळीनं हलवता आपल्याला मालपुवा तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे। ऑटोमॅटिकच ते बॅटर पसरतं बघा आणि लगेचच आपल्याला त्याला हलवायचं नाही आहे, ते ऑटोमॅटिकच मालपुवा असा वरती येतो बघा। मी तुम्हाला दाखवते। नंतर आपण त्याला हळूवार त्याला टर्न करून घ्यायचा आहे बघा। छान असं माझा मालपुवा एकदम टम्म फुगला होता बघा। मी तुम्हाला दाखवते, ते ऑटोमॅटिकच पलटला बघा। छान असा आपला मालपुवा तयार झालेला आहे। आता त्याला खमंग कलर चेंज होईपर्यंत छान तळून घ्यायचा आहे बघा। किती छान असा सुरेख असा कलर आलेला आहे। आता आपण हा मालपुवा छान नेटवर जाळीवर उतरून घेऊ, त्यामुळे काय होते एक्स्ट्रा तेल असेल तर ते निथरून जाते बघा। मी तुम्हाला सेकंड मालपुवा पण असंच करून दाखवते। माझा सेकंड मालपुवा पण छान फुगला होता। सर्व जेवढेही मालपुवे केले तेवढे सगळे फुगले होते माझे बघा। मस्तपैकी झालेला आपला मालपुवे तयार। आता आपण काय करणार आहे माहिती आहे का, हे मालपुवे आपल्याला अगदी थंड करायचे नाही आहे, कोमटच ठेवायचे आहे। सोबत पाक पण आपल्याला थंड करायचं नाही आहे, कोमटच ठेवायचं आहे। आणि मस्तपैकी पाकामध्ये आपल्याला मालपुवा मस्त टाकून घ्यायचा आहे बघा। आपल्याला म्हणजे गॅस पॅन मधला मालपुवा होईपर्यंत आपल्याला हे पाकामध्ये ठेवायचं आहे बघा। छान पाक असं मालपुवा पितो, कारण ते कोमट आहे आणि पाक पण सोबत कोमट आहे, तर ते लगेचच पिल्या जातं, ऑब्झर्व केलं जातं बघा। मी सेकंड पण मालपुवा असंच टाकून घेतलेला आहे बघा। आता मी तुम्हाला दाखवते, मी पॅनमध्ये मालपुवा करायला ठेवलेला आहे, तो कंप्लीट होईपर्यंत मी पाकामध्ये बाकीचे मालपुवे ठेवणार आहे बघा। अगदी सोपी अशी रेसिपी आहे, तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। एकदम परफेक्ट न चुकणारी रेसिपी आहे बघा। आपला तिसरा मालपुवा तयार झालेला आहे। आता मी बाकीचे 2 मालपुवे होते पाकामध्ये ते काढून घेतलेले आहे बघा। असेच मी माझे बाकीचे मालपुवे पण तयार करून घेतलेले आहे बघा। अगदी सोपी रेसिपी होती की नाही। माझा एक अनुभव आहे की जेव्हा जेव्हा आपण देवासाठी मनापासून एखादा प्रसाद केला की नाही, तो इतका टेस्टी आणि खमंग होतो की नाही। तुमच्यासोबत असंच होतं का? जर होत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। आपले मालपुवे तयार झालेले आहे, त्यावर थोडंसं मी पाक टाकलेला आहे, ड्रायफ्रुट्सने डेकोरेट केलेलं आहे बघा। अगदी सोपी रेसिपी होते की नाही।
परफेक्ट असे एकदम सुरेख असा कलर आलेला आहे मालपोह्याचा। बघा, तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। बघा, माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। मी माझ्या आईला छान मालपोह्याचा नैवेद्य दाखवलेला आहे। बघा, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन सोप्या सोप्या रेसिपींसोबत। तुळजाभवानी आईचा उदो उदो।